मला कुणाचं राजकारण करायचं नाही, मला कुठल्या एखाद्या उपमुख्यमंत्र्याला मुख्यमंत्र्याला बोलायचं नाही। सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी आहे, तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर सरकार म्हणून एकच काम केलं पाहिजे, यांना सामायिक सर्वजण जेवढे आले त्यांना सर्वांना तुम्ही ताब्यात घेतलं पाहिजे। परवा आमचे मंत्री महोदय म्हणले माझा काय संबंध, मी राजीनामा देणार। आता अण्णांनी लिस्ट दाखवली, किती नीतिमत्ता दाखवली। निलंगेकर साहेबापासून विलासराव देशमुख साहेब, आर पाटील साहेब असतील, तुमचे अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, एवढ्याने फेकून दिला राजीनामा आणि चौकशीला सामोरे गेले। अहो तुमच्या मंत्री महोदय, तुमच्या एखाद्या पीएचा जर व्हिडिओ उद्या भरणारा पैसे घेताना तर वाईट वाटू देऊ नका किंवा आश्चर्य वाटू देऊ नका, उगाच बोलत नाही। मग तुम्ही कसं मानता माझा कसं संबंध? तुम्ही पहिल्या दिवशी डिक्लेअर केले हा माणूस माझ्याशी संबंधित आहे, किती निर्लज्जपणा। अरे सर्व दुनिया भेटायला येते, सर्व दुनिया। आणि या संतोषांना देशमुख आम्ही कुठे राजकारण करतोय? हे माझं एवढं कवळे मुलं आहेत लहान लहान, यांच्या डोक्यावरचं वडिलाचं छत्र गेलंय, आमच्या माऊलीच्या वडिलाचं छत्र, पतीचं छत्र डोक्यावरून गेलंय, आणि तुम्ही सांत्वन भेट तरी दिली नाही। एवढी तरी तुमची संविधानता पाहिजे। तुम्ही दोन मंत्री मिळालात आमच्या जिल्ह्याला, आणि तुम्ही काय केलं तर साधं भेटायला सुद्धा येऊ शकत नाही। ही आमचं खऱ्या अर्थानं, तुम्ही ज्या मंत्रिमंडळात तुम्ही ज्यांनी घेतलंय कोणी, त्यांची खऱ्या अर्थानं त्यांची जिम्मेदारी ह्यांना काढायची आणि ह्यांची जिम्मेदारी स्वतःहून बाहेर पडायची। पण यांना तेवढी संवेदनशीलता नाहीये, या प्रकरणाची गांभीर्यता नाहीये। म्हणून मी एवढंच सांगेल की आपल्याला सर्वांना जास्त काही न बोलता, तुम्ही एवढा प्रचंड जनाक्रोश मोर्चा काढलाय, या संतांच्या भूमीमध्ये ज्यांनी शिवस्वराज्याची स्थापनाची सुरुवात म्हणायला इथून झाली, संभाजीराजांचा जन्म इथं झाला, अशा एवढ्या संतांच्या भूमीत पुण्यातून झाली। आमची सुद्धा बीड जिल्ह्याची भूमी जर विचार केला तर सुसंस्कृत भूमी म्हणली जाते, पण त्यांना गुंडांचा अड्डा बनवायचं काम केलं, आणि त्या गुंडांचा अड्ड्याचा मारेकरी इथं बसायला आहे, ते जरा तपासा। आणि पोलीस यंत्रणेने ह्या पुण्यामध्ये त्यांचं कुठं काय काय झालं, सुरुवातीचा व्हिडिओ कुठून आला, शेवटचा व्हिडिओ कुठून आला, हे सुद्धा बघितलं पाहिजे। आणि या खुन्याचा जो कोणी मास्टर माइंड आहे, याला 302 मध्ये लवकरात लवकर घेतलं पाहिजे। मुख्यमंत्री महोदय, आता बाकी सर्व लोकांचे सर्व शांत झालं म्हणताल तुम्ही, आणि एक आरोपी पकडाल। आता मला वाटतं उद्या एखादा पकडेल बघा, उद्या नक्की एखादा आरोपी पकडेल राहिलेला। पण एवढ्या एका दोन आरोपीवर नाही, ह्याच्यात आणखी 50 आरोपी आहेत ज्यांना सहआरोपी केलं पाहिजे, आणि ते केल्याशिवाय ही शांत बसणार नाहीत। आम्ही संतोष देशमुखच्या सर्व मारेकऱ्यांना फाशी दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत, ही तुम्हाला सर्वांना मी शब्द देतो। आणि सर्वांना विनंती की कुणी जाऊ नका, आपल्याला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करायची। सर्वांनी माझं वाणीला पूर्ण विराम देतो। योग्य।